नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. कालबद्ध चार्ट प्रमाणे दुहेरी जलवाहिनीचे काम सुरू. दर आठवड्याला घेतला जातोय आढावा. स्काडा प्रणालीचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार. शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू. स्वच्छ वायू कार्यक्रमाअंतर्गत विविध चौकांचा लूक बदलणार. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती. महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई. मधला मारुतीमधील अनेक दुकानांवर फिरवला जेसीबी. आणि साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्याची तारीख अजून ठरली नाही. पालिका आयुक्त तेलींनी घेतला यू टर्न. कारखाना परिसरात वाढवला पोलीस बंदोबस्त. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीचे काम कालबद्ध चार्ट प्रमाणे सुरू असून याचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. स्काडा प्रणालीचे कामही जून अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सीईओ तथा महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले. सोलापूर उजनी समांतर जलवाहिनीचे काम कालबद्ध चार्ट प्रमाणे नियोजनपूर्वक चालू आहे. दर आठवड्याला याबाबत आढावा घेतला जात आहे. स्काडा प्रणालीचे कामही जून अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या सीईओ तथा महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर शहराची जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम सुरू करण्यात आले आहे. पोचमपाड कंपनीला या कामाचा मक्ता 615 कोटींना देण्यात आला. या कंपनीने कामही सुरू केले आहे. कालबद्ध चार्ट बार चार्ट प्रमाणे नियोजनपूर्वक हे काम हाती घेण्यात आले आहे. किती वेळेत किती काम संपवायचे याबाबत सर्व नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. दर आठवड्याला झालेल्या कामाचा आढावा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन असीम गुप्ता आणि सीईओ शीतल तेली उगले यांच्याकडून घेतला जात आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चेअरमन गुप्ता हे या कामाचा आढावा घेणार आहेत. उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामांतर्गत महत्वाची 3 कामे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये जॅकवेल, कॉपर डॅम, कॅनल ही कामे करण्यात येत आहेत. पाईप सप्लायची ऑर्डर देण्यात आली आहे. या कामाचा सर्व्हेही पूर्ण झाला आहे. डिझाईनही करण्यात आली आहे. त्याचबरोबर क्रॉसिंग येणाऱ्या कामासंदर्भात परवानगी, त्याचबरोबर भरावे लागणारे पैसेही याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्यवाही हाती घेण्यात आली असल्याचे सीईओ शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केले. दरम्यान विस्फोटन करून काम न करण्याचे पत्र उजनी धरण व्यवस्थापनाने दिले आहे. या संदर्भात विचारले असता सीईओ शीतल तेली उगले म्हणाल्या, इस्टिमेटनुसार सर्व कामे करण्यात येत आहेत. नियमानुसार कामे करण्याच्या सूचनाही मक्तेदारांना देण्यात आल्या आहेत. काम पूर्ण करण्याची वेळेची स्पर्धा चालू आहे. नियमानुसारच सर्व काम करण्यात येत आहे. तांत्रिकदृष्ट्या योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असेही त्यांनी सांगितले. महत्वाच्या अशा स्काडा प्रणालीचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या अंतर्गत वॉल व फ्लो मीटर बसवण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत विविध कामे पूर्ण झाली आहेत. केवळ दुहेरी जलवाहिनी आणि इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे काम चालू आहे. तेही नियोजित वेळेत पूर्ण होतील, असेही स्मार्ट सिटीच्या सीईओ शीतल तेली उगले यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने मधला मारुती इथल्या अनेक दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. यावेळी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले. सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील गजबजलेल्या मधला मारुती चौकामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ज्या ज्या दुकानदारांनी रोडवर अतिक्रमण केले आहे त्या दुकानदारांवर कारवाई करत जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईमध्ये रस्त्यावर आलेली दुकानाचे पत्रे काढण्यात आले.
कारवाई दरम्यान दुकानदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली। यावेळी नागरिकांनी आणि दुकानदारांनी पोलिसांसमोर अधिकाऱ्यांना शिवराळ भाषेचा वापर केला। पहा नेमके काय घडले। दरम्यान अतिक्रमण विरोधी कारवाईने वेग घेतला असून शहरातील विविध भागांमध्ये कारवाईला जोर आल्याचे दिसत आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा एकदा नई जिंदगी परिसरात रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले। सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून पुन्हा एकदा नई जिंदगी परिसरात रस्त्याला अडथळा ठरणारे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले। या कारवाईमुळे येथील रस्त्याने मोकळा श्वास घेतला। यावेळी 3 पत्राशेड, काही भिंती जमीनदोस्त करण्यात आल्या। दुकानाच्या दारासमोरील अनधिकृत फरशीकरणही निष्कासित करण्यात आले। सोलापूर महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरातील रस्त्यावर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची बेधडक मोहीम राबवण्यात येत आहे। महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे। महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह बेधडक अशी कारवाई नियमितपणे सुरू आहे। दरम्यान यापूर्वी शुक्रवारी नई जिंदगी परिसरात अतिक्रमण विरोधी मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली होती। आज पुन्हा सोमवारी महापालिकेकडून ही मोहीम राबवण्यात आली। नई
नई जिंदगी येथील मुख्य रस्ता 80 फूट रुंदीचा आहे. या रस्त्यावर साधारणतः 20 ते 25 फूट अतिक्रमण करण्यात आले. यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याच्या तक्रारी होत्या. यामुळे महापालिका प्रशासनाकडून पुन्हा या ठिकाणी बेधडक कारवाई हाती घेण्यात आली. दुकानासमोर अनधिकृतपणे मारण्यात आलेले पत्रा शेड, बांधण्यात आलेल्या भिंती जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच दुकानाच्या दारात करण्यात आलेले फरशीकरण आणि काँक्रिटीकरणही निष्कासित करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. 3 पत्राशेड आणि अनधिकृत बांधण्यात आलेल्या काही भिंती जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्या. तसेच एक पानटपरीही जप्त करण्यात आली, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नई जिंदगी या विभागामध्ये जे रोडला अडचण केलेले आहेत, जे फुटपाथवर आपले दुकानं थाटलेले आहेत आणि त्यांनी नागरिकांना आणि वाहतुकीला अडचण निर्माण केलेल्या आहेत, अशा लोकांचं अतिक्रमण केलेल्या लोकांचे गेल्या शुक्रवारी पण करण्यात आलेलं आहे. जे लोक आपले दुकान आहेत त्या दुकानाच्या समोर जवळजवळ 10-20 फुटाचे पत्रे मारून रोडला एक प्रकारे अडचण निर्माण केली होती, वाहतुकीला अडचण निर्माण केली होती. त्या अनुषंगाने नागरिकांच्या पत्राच्या अनुषंगाने आजची नई जिंदगी मधली कारवाई करण्यात आलेली आहे. माननीय आयुक्त शीतल तेली उगले मॅडम, त्याचप्रमाणे माननीय उपायुक्त मच्छिंदर गोलप साहेब यांच्या आदेशाने यांनी ज्या लोकांनी पत्र दिले त्या पत्राच्या अनुषंगाने नई जिंदगी या ठिकाणी ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे रोडला त्यांचेच अतिक्रमण काढलेले आहेत. अनधिकृतपणे कोण अतिक्रमण केलं होतं त्यांचेच अतिक्रमण काढून आम्ही रोड व्यवस्थित व्हावा ही आमची अपेक्षा आहे. नागरिकांच्या मनातून हेच भावना आहे की जे रोडला अडचण केलेले आहेत त्यांच्या अतिक्रमण काढून आम्हाला रोड मोकळा करून द्यावा ही अपेक्षा असल्यामुळे आम्ही गेल्या शुक्रवारी ही अतिक्रमणची मोहीम हाती घेतली. त्याचप्रमाणे आम्ही गेल्या शुक्रवारी बऱ्याच लोकांना सांगितलं की बाबा आम्ही सोमवारी येणार आहे, सोमवारी यायच्या अगोदर तुम्ही सर्व आपल्या दुकानासमोर जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण स्वतःहून काढून द्या, अन्यथा आपलं मालाचं किंवा इतर साहित्याचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या, अशा प्रकारे सूचना देऊन गेलो होतो. त्या सूचनेला मान देऊन बऱ्याच लोकांनी आपले जे अतिक्रमण केले त्यांनी संपूर्ण काढून घेतलेलं आहे. इथल्या नागरिकांचा पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे. पत्रकार बंधूंचंही आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. नोटीस अतिक्रमण करणाऱ्या लोकांना आम्ही नोटीस देऊ शकत नाही, कारण जे महानगरपालिकेच्या जागेवर किंवा फुटपाथवर जे अतिक्रमण करतात अशा लोकांना अतिक्रमण विभागाकडून नोटीस द्यायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे हे अतिक्रमण आम्ही काढलेलं आहे. नोटीस कोणाला देता येते म्हणजे हद्दवाढ भागामध्येच कारवाई आहे का पूर्ण शहरामध्ये होणार? हद्दवाढ भागामध्ये असं आम्ही हेतू पुरस्कार हद्दवाढ भागामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. सोलापूर शहरामध्ये गेल्या 22 तारखेपासून माझ्या हातात चार्ज दिलेला आहे अतिक्रमणचा. तेव्हापासून तुम्ही सर्व वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र हे सर्व बघा तुम्ही की आम्ही एकाच ठिकाणी किंवा कुठल्या एखाद्या ठिकाणीच असं जाणून बुजून कारवाई करतो अशातला भाग नाही. आणि सोलापूर शहरामध्ये नवीपेठ एरिया असेल, बेगमपेठ एरिया असेल, कुंभारवेस असेल, कोणतम चौक असेल, मधला मारुती असेल, अशा सर्व ठिकाणी अतिक्रमण ज्यांनी केले त्या अतिक्रमण आम्ही काढण्याचा 100% आटोनात प्रयत्न करत आहोत. आणि नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना पण आम्ही सांगत आहोत की आपण अतिक्रमण करून महानगरपालिकेला आम्हाला कारवाई करायला भाग पाडू नका, ही आम्ही नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती केलेली आहे. ज्या साईडला तुम्ही समजा अधिकृत पार्किंगला दिलेली आहे ती पार्किंगची जागा आम्ही काढू शकत नाही. अधिकृत ज्यांना आम्ही टेंडर काढवलंय, अनधिकृत जे पार्किंग आहे त्या अनधिकृत पार्किंगची आम्ही अतिक्रमणच्या मोहिमेमार्फत आम्ही ते काढून टाकतो किंवा जे कोणी अतिक्रमण केलेलं असेल ते आम्ही काढून टाकतो. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्याची तारीख अजून ठरली नसून तारीख ठरल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त तेली यांनी दिली. श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याची अनधिकृत ठरवण्यात आलेली चिमणी पाडकामाची मुदत संपली आहे, मात्र पुढील कार्यवाही करण्यासाठी अद्याप तारीख ठरली नाही. ठरल्यानंतर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
जो तो विभाग आपली जबाबदारी पार पाडेल अशी माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिनांक 27 एप्रिल रोजी श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अनधिकृत ठरवण्यात आलेली चिमणी स्वतःहून पाडून घ्यावी, अन्यथा मुदतीनंतर महापालिका प्रशासन ती पाडेल अशा आशयाची नोटीस बजावली होती. 45 दिवसांची मुदत दिली होती. महापालिका प्रशासनाने कारखान्याला दिलेली मुदत 11 जून रोजी संपली आहे. दरम्यान पाडकामासंदर्भात महापालिका प्रशासन पुढील कारवाई कधी करणार असे विचारले असता महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले की जो तो विभाग आपापली जबाबदारी पार पाडणार आहे. पाडकामासंदर्भात पुढील कार्यवाहीची अद्यापही तारीख ठरली नाही. तारीख ठरल्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही हाती घेणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध चौकांचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर शहरात राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत आणि नगरोत्थान योजनेअंतर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत शहरातील विविध चौकांचा चेहरा मोहरा बदलणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत सोलापूर महापालिकेला एकूण 22 कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. या योजनेअंतर्गत नव्या रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठी विविध चौकांचे इको फ्रेंडली सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. रस्त्याच्या बाजूला हरित पट्टे करण्यात येणार आहेत. देशी झाडे, इको फ्रेंडली मटेरियल, स्ट्रीट फर्निचर, सिंगल दुरुस्ती यांसह विविध कामे हाती घेण्यात येत आहेत. नियोजन पूर्ण झालेल्या काही कामांची वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. अक्कलकोट रोडवरील 1.5 किलोमीटरचा हरित पट्टा करण्यात येणार आहे. त्यामुळे एक आकर्षक असा हा परिसर दिसून येईल. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज चौक येथील गोलाई यासह विविध चौकांचे पर्यावरणपूरक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या चौक व रस्त्यांचा चेहरा मोहरा बदलणार आहे. दरम्यान राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमांतर्गत शहरात 8 रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याचबरोबर नगरोत्थान योजनेअंतर्गतही विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली असल्याचेही महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले. कांदा अनुदानाची 100% पडताळणी झाली नसल्याने 10 दिवसांची आवक पर्यायाने कांदा अनुदान संशयाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. फेब्रुवारी-मार्च महिन्यातील कांदा शेतकरी उत्पादकांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्चमध्येच घेतला. 2.25 महिने होऊनही अद्याप एकाही जिल्हा शेतकऱ्यांची यादी अंतिम झालेली नाही. अजूनही 40 अर्जांची पडताळणी राहिली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पडताळणी पूर्ण झालेल्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल असे पणन विभागाने सांगितले. मागील वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. ऑक्टोबर महिन्यात सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने सततच्या पाऊस व अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला. परंतु सततच्या पावसामुळे आणि फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये गारप अवकाळीने बाधित झालेल्या 3 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. आता सरकारने मदतीच्या निकषात बदल केला असून बाधित शेतकऱ्यांनी ई-केवायसी केल्याशिवाय मदत नाही. पण ते निकष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नसल्याने अजूनही मदतीपासून शेतकरी वंचित आहेत. दुसरीकडे कांद्याचे दर गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रति क्विंटल 350 रुपये अनुदानाची घोषणा झाली. अद्याप अर्जाची पडताळणीच सुरू असून 2.25 महिन्यानंतरही एकाही शेतकऱ्यास अनुदान मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान कांदा अनुदानाची सद्यस्थितीमध्ये एकूण अर्ज 3.99 लाख, छाननी झालेले अर्ज 3.22 लाख, छाननी न झालेले अर्ज 78,000, अनुदानाची अंदाजे रक्कम 456 कोटी इतकी असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान मर्यादा 200 क्विंटल देण्याचा निर्णय 21 मार्च रोजी झाला. त्यानंतर मागील 2 महिन्यातील दररोजची आवक आणि 21 ते 31 मार्च या 10 दिवसातील आवक खूपच मोठी रेकॉर्ड ब्रेक राहिली. खासगी व सहकारी बाजार समित्यांमधील ही आवक संशयास्पद असल्याने जिल्हा उपनिबंधकांकडून त्या 10 दिवसातील आवक बारकाईने पडताळली जात आहे. संबंधित व्यापाऱ्याकडील नोंदी, त्याने खरेदी केलेला कांदा विकला कोणाला या बाबी काटेकोर पाहिल्या जात आहेत. पुढे आपल्यावर कोणतीही कारवाई नको याची धास्ती अधिकाऱ्यांना आहे. नाशिक, नगर, सोलापूर या बाजार समित्यांकडील सुमारे 40% अर्जांची पडताळणी अजून बाकी आहे.
महाराष्ट्र शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामीण विकास योजना अंमलबजावणीमध्ये अक्कलकोट पंचायत समितीने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला। सदर अभियानाच्या अनुषंगाने शाश्वत विकास ध्येय अंतर्गत 17 उद्दिष्टे आणि 9 संकल्पनांतर्गत पंचायत समितीला त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व विभागांच्या कामकाजासंबंधाने प्रश्नावली दिली गेली। यामध्ये केलेल्या कामाच्या अनुषंगाने प्रथम विभागस्तरीय समितीद्वारे पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयाची तपासणी करण्यात आली। सदरच्या विभागस्तरीय समितीने राज्य शासन अहवाल सादर केला। त्यानंतर राज्यस्तरीय समितीने पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयाचे मूल्यमापन केले। सदरच्या राज्यस्तरीय मूल्यमापनामध्ये पंचायत समिती अक्कलकोट कार्यालयाने एकूण 400 पैकी 361 गुण प्राप्त करून पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने 12 जून रोजी निर्गमित केला आहे। महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या योजनांविषयक कामगिरीच्या मूल्यमापनाकरता व प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी सन 2005-6 पासून राज्यस्तर व विभाग स्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरू केली आहे। पंचायत राज प्रशासन व विकास कार्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये केलेल्या कामाचे मूल्यमापन विचारात घेऊन शासनाने राज्यस्तर व विभागस्तर अशा 2 स्तरावर ही अभिनव योजना सुरू केली आहे। यशवंत पंचायत राज अभियानामध्ये पंचायत समिती अक्कलकोट यांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच पंचायत समिती स्तरावरील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य मिळाल्याची माहिती गटविकास अधिकारी सचिन खुडे यांनी दिली। मंद्रुप येथील जळीतग्रस्त कुटुंबाला MK फाउंडेशन कडून संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले। मंद्रुप येथील माळकवठा व निंबर्गी परिसरात असणाऱ्या गौरप्पा नाना कोळी यांच्या शेतातील झोपडीमध्ये गॅसचा स्फोट होऊन आग लागल्याने संसारोपयोगी साहित्यासह पैशांचेही नुकसान झाले होते। कोळी यांच्या झोपडीला आग लागल्याने वस्तीवरील एक गाय मृत्युमुखी पडली आहे। शिवाय घरातील धान्यही जळून खाक झाले आहे। मंद्रुपमधील कोळी कुटुंबियांची झोपडी जळाल्याची बातमी कळताच MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून कोळी कुटुंबाला भांडी व संसारोपयोगी साहित्याचे वाटप केले। यावेळी महादेव कोगनुरे यांनी कोळी कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। खराब झाले नाव शिकलं
ಎಲ್ಲ यावेळी मंद्रुपच्या सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान वनमाने, ग्रामसेवक नागेश जोडमोठे, टाकळीचे सतीश कोळी, कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष बाबूराव कोळी, सचिन चव्हाण, माळकवठेचे माजी सरपंच अमोघ सिद्ध थोरात, सिद्धाराम बिराजदार, सिद्धराम मैंदर्गी, मलकारी कोळी, रेवणसिद्ध कोकलगी, सिद्धराम उमराणे, विरेश कोळी, अमोल कोळी, मल्लप्पा कोळी, हरीश कोळी, पंडित कोळी, लक्ष्मण कोळी, प्रकाश शेतसंदी, अर्जुन कोळी, धनराज कोळी, भीमाशंकर सुतार, दशरथ कोळी, सातप्पा कोळी, सुभाष कोळी, गौरप्पा कोळी, बाबूराव कोळी, विजय कोळी, प्रदीप कोळी, सोमनाथ कोळी आदी उपस्थित होते. चोराखळी येथील धाराशिव साखर कारखान्याचे गळीत हंगामानिमित्त पूजन संपन्न झाले. धाराशिव साखर कारखाना लिमिटेड चोराखळी येथील गळीत हंगाम 2023चा रोलर पूजन कार्यक्रम कारखान्याचे संचालक रणजित भोसले, खारे, शिंदे, तात्यासाहेब, प्राध्यापक सुनील पाटील तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर पठाण व सर्व खातेप्रमुख, वाहतूक ठेकेदार, कर्मचारी व कामगार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची. कालबद्ध चार्ट प्रमाणे दुहेरी जलवाहिनीचे काम सुरू. दर आठवड्याला घेतला जातोय आढावा. स्काडा प्रणालीचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होणार. शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू. स्वच्छ वायू कार्यक्रमाअंतर्गत विविध चौकांचा लूक बदलणार. महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची माहिती. महापालिका अतिक्रमण विभागाची कारवाई. मधला मारुतीमधील अनेक दुकानांवर फिरवला जेसीबी. आणि साखर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त करण्याची तारीख अजून ठरली नाही. पालिका आयुक्त तेलींनी घेतला यू टर्न. कारखाना परिसरात वाढवला पोलीस बंदोबस्त. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.